आता ग्रामसी कळालं तर अजून कळेल मार्क्सचं महत्व काय आहे. ग्रामसी, चला ग्रामसी. ग्रामसीवरचे प्रश्न सांगा. चला पहिला प्रश्न. ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल, मराठीत काय म्हटलं त्याला? सेंद्रिय म्हणा किंवा पारंपरिक म्हणा. ठीक आहे, ऑर्गॅनिकला दोन्ही वर्ड आहे, पारंपरिक पण म्हणू शकता, सेंद्रिय पण म्हणू शकता. पारंपरिक बुद्धिजीवी, इंटेलेक्च्युअल्स. ठीक आहे. दुसरं, हेजेमनी म्हणजे काय? वर्चस्व किंवा प्रभुत्व, दोन्ही वर्ड वापरले जातात. वर्चस्व हे कशाच्या माध्यमातून आहे? इट इज अ ऑर्गनायझेशन ऑफ कन्सेंट. कन्सेंट म्हणजे काय? संमती. तुम्हाला संमतीच्या माध्यमातून वर्चस्व गाजवायचं आहे. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, तुम्हाला डॉमिनेट तर करायचं समोरच्याला, पण त्याला वाटलं नाही पाहिजे त्याचं डॉमिनेशन होते म्हणून. त्याला असं वाटलं पाहिजे त्याच्यासाठीच चाललेलं आहे. फॉर एक्झाम्पल, घरचे काय म्हणतात, अभ्यास कर. कोणासाठी चालले? तुझ्यासाठीच. मग आपल्याला पण फील व्हायला सुरुवात करतो, मी अभ्यास करतो खरंच माझ्यासाठीच. सो त्यांचं डॉमिनेशन आहे, त्याला पाहिजे ते करून घेतात तुमच्याकडून, पण तुमची संमती ना त्याच्यामध्ये, कारण का तुम्हाला फील होते तुमच्या फायद्यासाठीच आहे. इट इज कॉल्ड एज हेजेमनी. ठीक आहे. सो घरच्यांची हेजेमनी, बट घरच्यांवर ग्रामसी वापरायचा नाही. ठीक आहे, नाहीतर घरचे मला बोलवतील, मला भेटायला येतील. ठीक आहे. थर्ड, हेजेमनी आणि डॉमिनन्स. ॲक्च्युली डिस्टिंक्शन नाही आहे, बट हां त्यांनी क्वेश्चन विचारले तर आपल्याला क्रिएट करावं लागेल. आणि डिफरन्स हाच आहे. डॉमिनन्स कसा आहे? बाय फोर्सफुली, सक्तीने असतो, फोर्सफुल, सक्तीने. आणि हेजेमनी काय असते? कन्सेंटने असते, संमतीने असते. एवढा डिफरन्स आहे, बट तो एक्सप्लेन करायचा डिटेलमध्ये. बट अगेन तो क्वेश्चन नाही आहे, तो असं डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, पुन्हा एकदा हेजेमनीवरती परत एकदा क्वेश्चन आहे. येस. नेक्स्ट, त्याच्यानंतर पुढचा वाच. संपले ग्रामसीचे एवढेच क्वेश्चन आहे. ठीक आहे. आणखीन क्वेश्चन एक दोन लिहून घ्या ग्रामसीवरती काय येऊ शकतात. इंटेलेक्च्युअल्स नाही, येस तेवढंच येतात. इंटेलेक्च्युअल्सवरती क्वेश्चन येतो एक, आणि एक क्वेश्चन याच्यावरती येतो. येस. ओके. ठीक आहे. सो लिहा ग्रामसीचं इंट्रोडक्शन. पहिली गोष्ट, ग्रामसीचं बुक कोणतं आहे? ग्रामसीने कोणतंही बुक लिहिलं नव्हतं, बट तो जेव्हा प्रिझनमध्ये होता तेव्हा त्यांनी काही नोट्स लिहिल्या होत्या, आणि त्या नोट्स नंतर कंपाईल करण्यात आल्या, आणि त्याला नाव देण्यात आलं प्रिझन नोटबुक. प्रिझन नोटबुक. सो त्याचं इंट्रोडक्शन मध्ये काय लिहू शकतो? थोडीशी तारीफ लिहा. ग्रामसी इज अ सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी इन मार्क्सिस्ट पॉलिटिकल फिलॉसॉफी. मार्क्सवादी राजकीय सिद्धांतामध्ये किंवा तत्वज्ञानामध्ये ग्रामसी हा सर्वात महत्वाचा दुसरा तत्वज्ञानी आहे किंवा तत्वज्ञ आहे. मार्क्स इज अ सेकंड ग्रेटेस्ट पर्सनॅलिटी इन द मार्क्सिस्ट पॉलिटिकल फिलॉसॉफी. मार्क्सवादी राजकीय सिद्धांतामध्ये किंवा तत्वज्ञानामध्ये ग्रामसी हा सर्वात महत्वाचा दुसरा तत्वज्ञ आहे. दुसरा तत्वज्ञ मग पहिला कोण आहे? मार्क्स हिमसेल्फ. ग्रेट, समजले तुम्हाला. नेक्स्ट, का दुसरा महत्वाचा आहे? कारण का त्याचं टार्गेट काय होतं समजून घ्या त्याच्या अभ्यासाचं, किंवा त्यांनी ज्या गोष्टी मांडल्या त्याचं. पहिलं त्याचं काम काय होतं? ही वॉन्ट टू सेव्ह मार्क्स फ्रॉम इकॉनॉमिक डिटर्मिनिझम. त्याला मार्क्सला आर्थिक निश्चिततावादी या टीकेवरून वाचवायचे होते. ही वॉन्ट टू सेव्ह मार्क्स फ्रॉम being criticized as economic determinist. You want to save Marx from being criticized as economic determinist. त्याचं मिनिंग काय वगैरे सगळं एक्सप्लेन करतो. त्याला मार्क्सला आर्थिक निश्चिततावाद किंवा आर्थिक निश्चिततावादी या टीकेतून वाचवायचे होते. सो काय मिनिंग समजून घ्या. मार्क्सने काय सांगितलं बघा, शब्द काय समजून घ्या. इकॉनॉमिक डिटर्मिनिस्ट किंवा रिडक्शनिस्ट असं पण म्हटलं जातं त्याला. निश्चिततावादी म्हणजे काय बघा. सपोज मी म्हटलं ही एकच गोष्ट घडतीये, मार्क्स म्हणणार याचं कारण काय? कॅपिटलिस्ट आहे. आणि कॅपिटलिस्ट कशामुळे त्याचं कारण आहे? कारण त्यांचं मीन्स ऑफ प्रोडक्शन वरती कंट्रोल आहे.
उत्पादनाच्या साधनांवरती कंट्रोल आहे, पूर्णपणे नियंत्रण आहे, आणि मीन्स ऑफ प्रोडक्शनवरती का नियंत्रण आहे असल्यामुळे सगळं त्यांच्यामुळेच का घडतंय, कारण का मीन्स ऑफ प्रोडक्शनवरती नियंत्रण आलं का बेसिक स्ट्रक्चरवरती नियंत्रण येतं, आणि बेसिक स्ट्रक्चर काय, इकॉनॉमी. सो इन शॉर्ट मार्क्सला काही सांगितलं हे कशामुळे होतं, तर मार्क्स काय म्हणतो, रिझन काय, इकॉनॉमी. सो म्हणून त्याला म्हटलेलं आहे इकॉनॉमिक डिटर्मिनिझम, की जर कोणी, आणि रिडक्शनिझम म्हणजे काय, की कितीही कॉम्प्लेक्स गोष्ट असली तर रिड्यूस करून एका सिंपल गोष्टीपर्यंत आणून ठेवतो, त्याला रिडक्शनिझम म्हणतात. मग तो कोणताही पर्सन असू दे, कितीही कॉम्प्लेक्स गोष्ट असली तर याच्यामुळे होतं असं सांगून एकदम छोट्या गोष्टीमध्ये संपवतो, त्याला रिड्यूस करतो, तो त्याचं महत्व आणि एखाद्या छोट्या गोष्टी सांगतो. सो त्याला म्हणतात रिडक्शनिस्ट. ठीक आहे, बट याच्यापेक्षा हा वर्ड जास्त महत्वाचा आहे, डिटर्मिनिस्टिक. डिटर्मिनिस्टिक म्हणजे काय, निश्चित. त्याचं म्हणणं आहे की काही हो निश्चित, कारण काय, इकॉनॉमी, आणि इकॉनॉमी म्हणून इकॉनॉमिक. फरक समजला. सो मार्क्सचं म्हणणं आहे प्रत्येक गोष्ट जी घडते कॅपिटलिस्ट का करतात, प्रॉफिटसाठी का करतात, आणि कसं होतं हे सगळं, कारण का कॅपिटलिस्ट काय आहेत, प्रॉफिटसाठी करतात हे गोष्ट, प्रॉफिटमुळे बार्गेनिंग पॉवर येते, आणि बेसिक स्ट्रक्चर जे काही इकॉनॉमिक स्ट्रक्चर आहे याच्यावरती त्यांचं पूर्ण नियंत्रण येतं. सॉरी, याचा परिणाम काय होतो, एकदा का तुमचं इकॉनॉमिक स्ट्रक्चरवरती नियंत्रण आलं, बेसिक स्ट्रक्चरवरती नियंत्रण आलं, तर त्याचे जे सुपर स्ट्रक्चर आहे ते ऑटोमॅटिक कंट्रोलमध्ये येतात. आधी संरचना, कारण ज्याचं नियंत्रण मूलभूत संरचनेवरती त्याचंच नियंत्रण आधी संरचनेवरती, कारण बाकीच्या गोष्टी फक्त आधी संरचना आहे, तुम्हाला फक्त इकॉनॉमी कंट्रोल करायची. मग ह्या गोष्टीमुळे काय झालं, त्याच्यावर टीका झाली. काय टीका झाली, की तो इकॉनॉमिक रिडक्शनिस्ट, की प्रत्येक गोष्ट इकॉनॉमीशी जोडतो, हे चुकीचं आहे, असं नाही आहे ऍक्च्युली, अशी टीका झाली. म्हणजेच काय, याच्यावर टीका कोणी केली, कार्ल पॉपरने केली. कार्ल पॉपर. आणि कार्ल पॉपर काय म्हणतो टीका करताना, की ह्याची मेथड जी आहे ना ती अनसायंटिफिक आहे, अवैज्ञानिक आहे. अनसायंटिफिक आहे, अवैज्ञानिक आहे. का अवैज्ञानिक आहे त्याची, वैज्ञानिक याचा अर्थ काय, सपोज मी सांगितलं ह्या गोष्टीमध्ये विज्ञान आहे, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉन्स, मला त्यांचं नेहमी उदाहरण आठवतं. ठीक आहे, इलेक्ट्रिसिटीमधून इलेक्ट्रॉन्स वाहतात, निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज, आणि त्याच्यामध्ये काय विज्ञान आहे, एक चार्ज दुसऱ्या चार्जकडे अट्रॅक्ट होतं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होतात, आणि त्यांची इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. बरोबर, सिंपल. सायन्स काय सांगतं, तुम्ही याच्या उलट थेरी प्रूव्ह करून द्या, ते खरं. तुम्ही दुसरा अँगल प्रूव्ह करून द्या, तुम्ही ते खरं. हे आम्ही प्रूव्ह केले. याचा अर्थ काय, सायन्स इज ऑलवेज ओपन टू फॉल्सिफिकेशन, बदलण्यासाठी नेहमी तयार असतं, कारण तुम्हाला फक्त सिद्ध करून द्यावं लागतं, पुराव्यासह, प्रयोगासह, एक्सपेरिमेंटसह. सो तुम्ही प्रूव्ह करून द्या दुसरी बाजू, वी आर ऑलवेज रेडी टू ऍक्सेप्ट. बट इथे तसं आहे का, नाही. मार्क्स काय म्हणतो, हेच रिझन आहे. मार्क्स बिलकुल ओपन नाहीये या गोष्टीसाठी की दुसरं रिझन पण असू शकतं म्हणून. याचा अर्थ काय, तो सायंटिफिक नाहीच. सायन्स ऑलवेज ओपन टू द अनदर आयडिया. सायन्स इज ऑलवेज ओपन टू द प्रूव्ह द डिफरंट आयडिया, अपोजिट आयडिया, इफ यू आर एबल टू प्रूव्ह इट बाय ऑब्झर्वेशन, फॅक्ट्स अँड एक्सपेरिमेंट्स. सायन्स त्याच्यावरतीच आधारित आहे ना. सो त्याचा अर्थ काय, कार्ल पॉपर काय सांगतो, हा जो कार्ल मार्क्स आहे तो अनसायंटिफिक आहे. कार्ल मार्क्सची ही जी थिअरी आहे ती अनसायंटिफिक आहे. का अनसायंटिफिक आहे, अवैज्ञानिक आहे, कारण का तो ओपन टू चेंज नाहीये, ओपन टू फॉल्सिफिकेशन नाही. फॉल्सिफिकेशन म्हणजे काय, सिद्ध करून द्यायला, विरोधी बाजू सिद्ध करून द्यायला तो तयार नाहीये. कोणती विरोधी बाजू, म्हणजे त्याचा अर्थ काय, तो इकॉनॉमिक डिटर्मिनिस्ट आहे. तो म्हणतो सगळ्या गोष्टींचं रिझन फक्त इकॉनॉमीच, आणि ही त्याच्यावर टीका झालेली आहे. आणि मग ह्या टीकेतून वाचवण्यासाठी ग्रामसी आला, आणि ग्रामसीने त्याला ह्या टीकेतून वाचवायचं ठरवलं. सो लिहा नेक्स्ट, ग्रामसी. आता त्यांनी कसं सेव्ह केलं ते पाहत. ठीक आहे, पहिलं ग्रामसी कोण आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इटलीचा फाउंडर आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इटली, इटलीमध्ये त्यांनी कम्युनिस्ट पार्टी ओपन केली. ठीक आहे, म्हणून तर ते प्रिझनमध्ये होता. ठीक आहे, आणि मग तिथं जाऊन त्यांनी लिहिलं, नाही स्टेट सुद्धा याचा पार्ट आहे म्हणून. तुम्हाला समजून घ्यावं लागेल, एव्हरी चाइल्ड इज थिंकर ऑफ हिज ओन टाइम, कसं आहे समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, सो पहा इटली काय आहे तुम्हाला माहिती, पोपचं सीट होतं. सो कुठेतरी कॅपिटलिझम आहे, बरोबर, उदारमतवादी. आता इटलीमध्ये यांनी कम्युनिस्ट पार्टी ओपन केली. यांना आवडणार आहे का, मग यांनी काय केलं, ही स्टोरी नका लिहू, फक्त समजून घ्यायचं, बॅकग्राऊंड आहे, बॅकग्राऊंड म्युझिक आहे. ठीक आहे, सो फक्त ऐकायचं आहे, हे लय सिरियसली नाही घ्यायचं याला. ठीक आहे, त्याचं रिझन वेगळं आहे, फक्त ते लक्षात राहण्यासाठी सांगतो. कम्युनिस्ट पार्टी स्थापन केली. मग ऑब्व्हियसली कम्युनिस्ट पार्टी स्थापन केली, तुम्ही इटलीमध्ये कॅपिटलिस्ट ओरिएंटेड स्टेटमध्ये तुम्हाला काय करणार आहे, अरेस्ट केलं, काय केलं, प्रिझनमेंट टाकलं. सो यस, आता प्रिझनमेंट टाकल्यानंतर काय करणार, डिस्कवरी ऑफ इंडियाच लिहिणार. ठीक आहे, गीता रहस्यच लिहिणार. ठीक आहे, सो सेम यांनी पण प्रिझनमध्ये काय लिहिलं, गीता रहस्य. काय लिहिलं, प्रिझन नोटबुक, नोट्स लिहिल्या. प्रिझन नोटबुक ह्या पब्लिश होऊन दिल्या नव्हत्या, पण आल्याच बाहेर त्या. मग ह्या प्रिझन नोटबुक मध्ये त्याने काय लिहिलं, सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं, ठीक आहे इकॉनॉमी असेल, मी मान्य करतो. ठीक आहे,
इकॉनॉमी असेल, कारण का कम्युनिस्ट पार्टी, तो कम्युनिस्ट पार्टी त्यांनी बिलीव्ह केली, फाउंड केली, याचा अर्थ काय कुठे ना कुठे तो कम्युनिझमला मानणार आहे, लक्षात ठेवा. कम्युनिझमला मानणार आहे याचा अर्थ काय, मार्क्सच्या आयडियाला तो सबस्क्राईब करतो, म्हणून त्यांनी कम्युनिस्ट पार्टी स्थापन केलेली. मार्क्सची आयडिया त्यांनी कुठेतरी ऍक्सेप्ट केलेली की यस मी मानू शकतो इकॉनॉमी पण एक प्रकारे कुठे ना कुठे कारणीभूत आहे. पण त्यांनी फक्त काय म्हटलं, फक्त इकॉनॉमी कारणीभूत नाहीये, कारण त्याला मार्क्सला या इकॉनॉमीच्या क्रिटिसिझमवरून वाचवायचं होतं. मग त्याला दुसरं पण कारण द्यावं लागेल ना, की फक्त इकॉनॉमी कारण दिले मार्क्सने, हे जे जर त्याच्यावर टीका होतीये आणि त्यातून त्याला बाहेर काढायचं, त्याला सांगावं लागेल इकॉनॉमी पण कारण आहे, पण त्यासोबत आणखीन काहीतरी कारण आहे. मग त्याने आणखीन एक कारण पकडलं, त्यांनी कारण पकडलं स्टेट, कारण त्याला जेलमध्ये कोण टाकलं होतं, स्टेटने. हे पण कारणीभूत आहे म्हणे, यांच्यामुळे पण कॅपिटलिझम चालू आहे. बट स्टेट एकटं पण नाही म्हणे कारणीभूत, आणखीन कोण त्यांच्यासोबत, सिव्हिल सोसायटी, नागरी समाज, कारण त्याला ऍक्सेप्टच करत नव्हते, त्याची पार्टी जिंकत नसेल. ठीक. सो त्यांनी काय सांगितलं, हे दोघं सुद्धा कारणीभूत आहे कॅपिटलिझम रन करण्यासाठी, स्टेट आणि सिव्हिल सोसायटी. आणि दोघं एकत्र, त्याचं असं म्हणणं, हे दोघांनी एकत्र मिळून कट कारस्थान केलेले आहे. त्याला नाव दिलं त्यांनी इंटिग्रल स्टेट, एकात्मिक राज्य. आणि मग सांगितलं ह्या तीन गोष्टी ह्या मूलभूत संरचना आहेत किंवा मूलभूत संरचनेचा अंग आहेत, किंवा हे म्हणजेच काय बघा, पूर्ण समजून घ्या मग लिहा. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, इकॉनॉमी हे बेसिक स्ट्रक्चर आहेच आहे, त्याच्यात काही वाद नाही, कारण का तो सुद्धा स्वतः कम्युनिस्ट आहे. परंतु त्याच्याबरोबर कुठेतरी राज्य आणि नागरी समाज, ज्याला त्यांनी इंटिग्रल स्टेट म्हणलेले, हे सुद्धा कुठेतरी एक स्ट्रक्चर आहेत, हे सुद्धा एक स्वतःहून ऑटोनॉमस स्ट्रक्चर आहेत, हे सुद्धा एक प्रकारचे संरचनेचा भाग आहेत. कदाचित बाकीच्या गोष्टी पुन्हा अधिसंरचना असतील, पण हे सुद्धा संरचनेचा भाग आहे, अशी डायग्राम काढली तरी चालते. हे सुद्धा संरचनेचा भाग आहे, आणि म्हणून याला काय म्हटलं जातं, हा संरचनेचा सिद्धांतवादी म्हटलं जातं, थेरॉटिशियन ऑफ सुपरस्ट्रक्चर्स, अधिसंरचनेचा सिद्धांतवादी. म्हणजे त्यांनी काय प्रूव्ह करून दिलं बघा, की त्यांनी सांगितलं की इकॉनॉमी तर रूल करतेच, नो डाऊट, बाकीचे जे सुपरस्ट्रक्चर आहेत त्यांच्यावरती कुठे ना कुठे इकॉनॉमी ही मूलभूत संरचना आहेच, बाकीचे काही आहेत ते अधिसंरचना आहे. सो इकॉनॉमीवरती ज्याचं कंट्रोल, ते तर सगळ्याच गोष्टींवरती कंट्रोल करतो, याच्यात नो डाऊट. पण फक्त इकॉनॉमी नाही, ज्याचं इकॉनॉमी सोबत कल्चरवरती, नागरी समाजावरती आणि राज्यावरती कंट्रोल आहे, ते सुद्धा पूर्ण समाजावरती कंट्रोल करू नये, नियंत्रण करू नये. म्हणजे कसं, त्यांनी काय सांगितलं बघा, राज्य आणि नागरी समाज हे कशा प्रकारे स्वतःचं डॉमिनन्स, स्वतःची हिजेमनी, स्वतःचं वर्चस्व, स्वतःचं नियंत्रण करतात समाजावरती, ते सुद्धा बघणं गरजेचं आहे, त्यांनी सांगितलं. आणि याचा अर्थ काय, ह्या नागरी समाजामध्ये कोण आहेत, ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल्स किंवा इंटेलेक्च्युअल्स म्हणूया, बुद्धिजीवी. काही बुद्धिजीवी लोक आहेत ते जे सांगतात ग्रीन टी अतिशय महत्वाचा आहे. ठीक, कॅपिटलिझमला प्रमोट करण्याचं काम करते, समाजामध्ये कल्चर बनून गेले, तुम्हाला लक्षात नाही आलं, संस्कृती बनली आहे की जर कोणी ग्रीन टी म्हणजे पित असेल ते काय, हेल्थ कॉन्शियस आहे. का, तर कोणीतरी बुद्धिजीवींनी हे प्रूव्ह करून दिले की जर तुम्हाला प्रोजेक्ट करायचा असेल हेल्थ कॉन्शियस आहे तुम्ही, तर ग्रीन टी प्या. आणि त्यात दूध टाकल्यानंतर काय बिघडते, काय राहिलं, फक्त ग्रीन टीच, दूधच फरक आहे ना, मिल्क फरक आहे फक्त, बस. त्याच्यापेक्षा पलीकडे काय फरक आहे का त्याच्यामध्ये, ग्रीन टी आणि आपला रेग्युलर टी याच्यामध्ये फरक फक्त एवढा, जे मिल्क. सो समजून घ्या सिलेक्टिव्हली. सो हे बुद्धिजीवी लोक मेक शुअर करतात हे कॅपिटलिझम जिवंत राहील. कशामार्फत, तुमच्या डोक्यांमधून आयडियाज टाकेल, आयडिओलॉजिकल डॉमिनन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात ते. आणि याला आणखीन सपोर्ट कुठे, राज्याकडून सॉरी, कसा सपोर्ट आहे, राज्याने वर्चस्व निर्माण केलेले, कशामार्फत, संमतीच्या मार्फत. संमती, ही संमती मिळून तुमच्याकडे. आणि म्हणून पुढे जाऊन तुम्हाला लक्षात येईल, जेव्हा आपण थिअरी ऑफ मार्क्सिस्ट थिअरी ऑफ स्टेट बघणार आहे, त्यास मार्क्स काय म्हणतो, स्टेट इज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ कॅपिटलिस्ट क्लास. कॅपिटलिस्ट क्लासचं भांडवलशाही वर्गाचे कुठेतरी हे साधन आहे. सो म्हणजेच काय, राज्य हे सुद्धा भांडवलशाही वर्गासाठीच काम करतं. दॅट इज ग्रामसी अँड दॅट इज ऑल. एवढंच आहे ग्रामसी, फक्त लिहायचं आहे आता, बट ओव्हरऑल ग्रामसी एवढाच. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की मार्क्स जेव्हा म्हणत होता ना, तेव्हा मार्क्स का म्हणत होता की तुम्ही अवेअर राहा, आणि कोणापासून अवेअर राहा. मग मार्क्सने जे सांगितलं ते ग्रामसीने पुढे घेतलं, आणि ते कॅपिटलिस्टवाल्यांनी ऐकलं, आणि कॅपिटलिस्टवाल्यांनी काय केलं, एक गोष्ट लक्षात घेतली की इकॉनॉमी तर डॉमिनंट ठेवायचीच आहे, इकॉनॉमी तर आपल्या कंट्रोलमध्ये राहिलीच पाहिजे. दुसरी गोष्ट काय, स्टेट आपल्या कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे. स्टेट शुड बी आवर इन्स्ट्रुमेंट.
आणि तुम्हाला दिसून येईल देशाच्या मार्फतच, राज्याच्या मार्फतच त्यांनी कॅपिटलिझम चालू ठेवण्याचा प्रयत्न केलाय. कितीही मिनिमल स्टेटमेंट त्रास, जरी थेडास्कोपल पुढे जाऊन म्हणली ब्रिंग द स्टेट बॅक इन एटसेट्रा, LPG रिफॉर्म्स आले, न्यू लिबरल पॉलिसीज आल्या, नव उदारमत्व आला की स्टेटला बाहेर काढा, कारण का वेलफेअरमध्ये स्टेटचा रोल वाढला. स्टेटच्या माध्यमातून त्यांनी इंटरव्हेन्शन केलं, वेलफेअर स्टेट, कल्याणकारी राज्य, स्टेटच्या माध्यमातून त्यांनी हस्तक्षेप करून लोकांची कॅपॅसिटी, क्षमता इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आणखीन काय पाहिजे त्यांना लक्षात आलं, नागरी समाजाला सोबत घ्यावं लागणार आहे. म्हणून तुम्हाला दिसून येईल USच्या सगळ्यात जास्त NGO आहेत वर्ल्डमध्ये, USच्या सगळ्यात जास्त सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन आहे. प्रत्येक कंट्रीमध्ये एक US स्पॉन्सर्ड सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन आहे, PUCL वगैरे, ज्या केसेस टाकत राहतात नेहमी. काही समाजवादी कार्य आले, काही केस, कोणती गोष्टी अशा दिसून आले, एखादे गव्हर्नमेंट एटसेट्रा. सो त्यामार्फत कशा पद्धतीने पुन्हा आज जगात वेस्टर्न कल्चर पॉप्युलर आहे. कशामुळे कल्चर पॉप्युलर आहे? वेस्टर्न कल्चर प्रोजेक्टेड ॲज अ राईट ऑफ ए चॉईस. माझी चॉईस असली पाहिजे ना, मी जीन्स घालेल की मी कुर्ता घालेल किंवा धोतर घालेल, जे आपलं ट्रॅडिशन आहे. ही चॉईसशी असोसिएट करण्याचं काम कोणी केलं? इंटलेक्च्युअल्सने. आणि जसं जसं प्रत्येक वेळेस नवीन समाज तयार होतं, त्या नवीन समाजाला, त्या नवीन वर्गाला, त्या वर्गाचं समर्थन करणारे नवीन इंटेलेक्च्युअल्स तयार होतात. काही इंटेलेक्च्युअल्स त्या वर्गाचे स्वतःचे असतात, आणि जसं नवीन वर्ग तयार होतो तेव्हा नवीन इंटेलेक्च्युअल्स तयार होतात, बुद्धिजीवी नवीन तयार होतात. आणि तेच डिफरन्स सांगितलंय पुढे ट्रॅडिशनल आणि ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल्समध्ये, आणि तेच तुमचा आन्सर आहे. सो दिस इज हाऊ. आता याच्यात एक गोष्ट झाली, एक गोष्ट काय झाली की याच्या माध्यमातून ते काय करण्याचा प्रयत्न करतात, ते वर्चस्व साधण्याचा प्रयत्न करतात. ते संमतीच्या मार्फत. याचा अर्थ काय समजून घ्या, वर्चस्व म्हणजे काय. मी तुम्हाला तुमच्या संमतीच्या शिवाय सक्तीने तुमच्यावरती वर्चस्व, प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न केला सपोज फॉर एक्झाम्पल, तर तुम्हाला जाणवते ना ते मी मुद्दा म्हणून करतोय म्हणून, कारण का ते सक्तीने केलेले. पण जर मी ते संमतीने केलेलं असं दाखवलं की एकदा 10वी पास व्हा मग डन आहे, तुम्ही अभ्यास करणार आहे, आणि त्याच्यामध्ये तुमचं शोषण तुम्हाला जाणवणार नाही. प्रभुत्व माझंच आहे, मला जे पाहिजे ते मी करूनच घेतलेले, परंतु त्याच्यामध्ये तुमच्या संमतीने झाले असं दाखवण्यात आलेले, त्याच्यामुळे तुम्हाला कधी शोषित झाल्यासारखं वाटणार नाही. म्हणून त्याला वर्चस्व म्हटलेले, त्याला डॉमिनन्स नाही म्हटलेलं, त्याला प्रभुत्व नाही म्हटलेलं. त्याला डॉमिनन्स म्हटलं असं तर सक्तीने असतं, सो वर्चस्व संमतीने. होब्सनी पण काय सांगितलं, राज्य कसंही असलं तर तुम्हाला संमती द्यावं लागेल, कारण तो राईट टू लाईफचा सवाल आहे भाई. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही ते राज्य ऍक्सेप्ट केलं होतं ना ज्यावेळेस होप शिकवत होतं, आठवून बघा. सो ज्यावेळेस होप शिकवत होतं त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं तर अरे भाई राज्य गरजेचं आहे, त्याला किती अधिकार असो, कारण राईट टू लाईफचा सवाल आहे. सो याचा अर्थ होब्सने पॉलिटिकल ऑब्लिगेशन, राजकीय बंधन असं बनवलं होतं की तुम्ही राज्याला का फॉलो करायचंय, तुमच्या लाईफसाठी बनवायचं. सो तुमच्यासाठी चालू आहे. आणि म्हणून हेजेमनीचे डेफिनेशन सुद्धा असं आहे की हेजेमनी म्हणजे काय, की एक कोणीतरी शोषण करणारा असतो, दुसरा कोणीतरी शोषित असतो, पण त्या शोषित करणाऱ्याला स्वतःचं शोषण कधीच जाणवत नाही. ऍक्च्युली उलट होतं, तो शोषण करणारा स्वतःचं शोषणाला समर्थन देतो, कारण त्याला असं वाटतं त्याच्या हितात आहे म्हणून. एक्सप्लॉयटेड doesn't feel his exploitation, rather support his exploitation in the name of his interest. This is known as hegemony. ग्रामसी संपला. ठीक आहे, एवढाच आहे ग्रामसी. आणखीन एक गोष्ट आहे फक्त ग्रामसीची, तर त्यांनी काय सांगितलं, ही ब्रेक पण करावं लागेल ना म्हटलं. ही गोष्ट आहे, ही गोष्ट ब्रेक पण करावं लागेल. ही ब्रेक कशी केली जाऊ शकते, यांचं जे एकत्र मिळून काम चालू आहे दोघांचं, आणि एकत्र मिळून काय करतात, हे कॅपिटलिझमची हिजेमनी क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात. ही हिजेमनी तर ब्रेक करावं लागेल ना. ही ब्रेक करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, अगोदर यांनी ज्या इंटेलेक्च्युअली मांडलेल्या थिअरीज आहेत ना, त्या थिअरीज ब्रेक करावं लागेल. त्याला त्यांनी नाव दिलं वॉर ऑफ पोझिशन. म्हणजे अगोदर काय, आयडिओलॉजिकल, वैचारिक फाईट आहे, विचारधारांची लढाई आहे. आयडिओलॉजिकल फाईट, विचारधारांची लढाई आहे. सो तुम्हाला अगोदर विचारधारांची लढाई लढावं लागेल, वैचारिक लढावं लागेल, वॉर ऑफ पोझिशन. फॉर एक्झाम्पल, ब्रिटिश भारतात आले, ब्रिटिश कोणत्या बेसिसवरती समर्थन करत होते आम्ही इथं राहण्याचं, सक्तीने नाही, ते संमती मिळवण्याचा प्रयत्न करत होते. ते काय सांगत होते, आमच्यावर व्हाईट मॅन्स बर्डन आहे, आमच्याकडे सिव्हिलायझेशन मिशन आहे. म्हणजे काय, की लोकांना रानटी अवस्थेतून सिव्हिलाइज्ड करणं, नागरी समाजामध्ये रूपांतरित करणं, हे जगात आमचं काम आहे. आणि मग तुम्हालाच आम्ही चांगलं बनवायला आलोय. आणि मग आपण म्हणत होतो हां ठीक आहे, चांगलं बनवता येते, याचा अर्थ आपल्याला बेटर बनवता येते, सायंटिफिक नॉलेज एटसेट्रा, इंडस्ट्री वगैरे घेऊन येतात ते. सो कुठेतरी इनडायरेक्टली आपण संमती दिली होती. आधी ही गोष्ट ब्रेक करणं महत्त्वाचं होतं, आणि गांधीजींनी ती सुरुवात केली. गांधीजींनी सर्वात प्रथम ती सुरुवात केली, यू आर नॉट ऑन अ सिव्हिलायझेशन मिशन, ऍक्च्युअली यू आर द एक्सप्लॉयटर. वैचारिक लढाई सुरुवात केली. फॉर एक्झाम्पल, खादी, परकीय मालाचा बहिष्कार, असहकार आंदोलन,
यातून काय निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आंदोलन नंतर आहे, अगोदर गोष्टी त्या गोष्टी काय आहेत ते प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही आमच्यासाठी फायद्याचे नाहीयेत, तुम्ही आमच्या विहिताचा विचार करत नाहीयेत, तुम्ही आमचं शोषण करताय. म्हणून गांधीजींचे 11 पॉईंट डिमांड असू द्या किंवा गांधीजींनी सुरुवातीला केलेले चंपारण्य वगैरे ते सत्याग्रह असू द्या, सुरुवातीचे 3 सत्याग्रह आंदोलन वगैरे ते मिल स्ट्राईक, कॉटन मिल, अहमदाबाद मिल स्ट्राईक, चंपारण सत्याग्रह आणि आणखीन एक 3 गोष्टी केल्या गांधीजींनी, खेडा सत्याग्रह. सो हे जे सत्याग्रह केले ते कशासाठी केले समजून घ्या अगोदर. ते वैचारिक लढाईचा पार्ट होते, असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग. आणि एकदा वैचारिक लढाई लढली आणि त्यातून वैचारिकतेमधून विरोधाभास निर्माण केला आणि जे शोषित लोक आहे जे आतापर्यंत समजत होते की आपलं शोषण झालं तरी चालेल कारण का आपल्या फायद्यासाठी आहे, ही ब्रेक केलं तर त्यांना समजून येईल की तुमचं शोषण होऊ राहिले, ते तुमच्या फायद्यात नाहीये. मग ते काय करतील, मग क्रांतीसाठी जातील. आणि मग दुसरी लढाई आहे ती म्हणजे वॉर ऑफ मनोवर किंवा वॉर ऑफ मुवमेंट, हालचाल. आणि ती कोणती आहे, क्विट इंडिया मुवमेंट. चले जाओ, डू ऑर डाय, मरायला तयार आहे आम्ही पण तुम्ही निघा. सो ती डू ऑर डाय. सो ऍक्च्युली असं म्हटलं जातं प्रिझन नोटबुक कोणी जगलं असेल तर ते गांधीजींनी भारताच्या राष्ट्रीय चळवळीमध्ये जगलेलं आहे. परंतु प्रॉब्लेम काय माहिती, ना गांधीजींना ग्रामसी माहित होते ना ग्रामसींना गांधीजी माहित होते. दोघंही पूर्ण आयसोलेटेड आहे, दोघांचा कधी इतिहासामध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. कारण का प्रिझन नोटबुक जेव्हा पब्लिश झाली तेव्हा ऑलरेडी 1942 होऊन गेलेलं होतं. बट त्याचं ऍप्लिकेशन तुम्हाला सेम दिसून येतं इथं. सो त्यांनी इन शॉर्ट त्यांनी काय सांगितलं, तुम्हाला हिजेमनी ब्रेक करायचं असेल तर 2 स्तरावरती लढाई लढावं लागेल. एक म्हणजे वैचारिक लढावं लागेल आणि दुसरी म्हणजे तुम्हाला हालचाल म्हणजे किंवा वॉर ऑफ मुवमेंट तुम्हाला करावं लागेल, वॉर ऑफ मनोवर करावं लागेल. सो अगोदर ब्रेन गेम खेळा, त्याच्यानंतर ऍक्च्युली फाईट करा. सो ब्रेनमध्ये त्याला वीक करा तुम्ही. आणि बऱ्याच वेळा पाहिलं असेल, बऱ्याच वेळा सायकोलॉजिकल इफेक्ट ज्यादा क्रिएट केला जातो गेममध्ये, मोठ्याने आवाज करून टेनिसमध्ये किंवा चेसमध्ये काहीतरी सिरियसनेस किंवा लेट येऊन तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळा जे चेसचे प्लेयर आहे काही मुद्दामहून लेट येतात आणि मग समोरच्यामध्ये पॅनिक क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात, मुद्दामहून असे एक्सप्रेशन, हे सायकोलॉजिकल खेळ आहेत. सो मुद्दामहून अगोदर सायकोलॉजिकल गेम खेळले जाते, ब्रेन सोबत खेळलं जातं, तुमचा विकनेस पॉईंट आउट केला जातो, तुम्हाला वीक केलं जातं. स्ट्रेस इव्हन फॉर एक्झाम्पल पहिला क्वेश्चन सगळ्यात डिफिकल्ट असतो, सायकोलॉजिकल वॉरफेअर आहे. क्वेश्चन पेपरमध्ये पहिले 4-5 क्वेश्चन डिफिकल्ट आले का तुमचा कॉन्फिडन्स गेला, आता काही खरं नाही, माझ्या आयुष्याचं कल्याण झालं, ठीक आहे, पेपर संपला, वर्ष गेला, आता मी UPSC सोडून तिथेच विचार सुरू होतात. बट तिथून पुढचे क्वेश्चन सोपे असं करायचे पण ते अटेम्प्ट होत नाही सोपे असून सुद्धा, कारण का तुम्ही वैचारिक लढाई हरले, तुमचा कॉन्फिडन्स लूज झाला, मग तुम्ही वॉर ऑफ मुवमेंटमध्ये काय खेळणार आहे. सो धिस इज हाऊ द ग्रामसी इज. आणि त्याचं हे ॲप्लिकेशन इंडियन नॅशनल मुवमेंटमध्ये. अँड वी आर डन विथ द ग्रामसी. ठीक आहे, सो लिहा नेक्स्ट. सो आता फक्त लिहून घ्यायचं आहे ग्रामसी, नाही तर ग्रामसी संपला. मग मला असं वाटतं लिहून घेण्यापेक्षा मी डायरेक्ट प्रिंट देऊ शकतो, तुमचं ग्रामसी संपून जाईल. बट नो, तुम्ही लिहून घ्या. ते प्रिंट म्हटलं का तुम्ही फक्त गोळा करता आणि मलाच मग पुन्हा रोज म्हणत राहता सर प्रिंट प्रिंट प्रिंट. त्याच्यापेक्षा लिहून घ्या, वेळ लागेल पण लिहून घ्या. पुन्हा असं नको म्हणायला प्रिंट नाही दिली. ठीक आहे, सो लिहा. आता फक्त नोट्स आहेत ह्या जेवढे सगळे कन्सेप्ट आहेत ना ह्या नोट्सच्या फॉर्ममध्ये लिहून द्यायचे. क्वेश्चन 2च येणार आहे, ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल्सवरती किंवा इंटेलेक्च्युअल्सवरती, बुद्धिजीवनवरती, हिजेमनीवरती. ठीक आहे, सो लिहा. ग्रामसी कोण होता, फाउंडर ऑफ कम्युनिस्ट पार्टी ऑफ इटली. नेक्स्ट, बिपिन चंद्राच्या म्हणण्यानुसार, बिपिन चंद्र कोणी माहिती ना, बिपिन चंद्र ऍक्च्युली बिपिन चंद्र. बिपिन चंद्र यांच्या मतानुसार गांधीजींच्या नेतृत्वातील भारतीय राष्ट्रीय चळवळ किंवा स्वातंत्र्य चळवळ, इंडियन नॅशनल मुवमेंट लेड बाय द गांधी, गांधींच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय चळवळ हे ग्रामसीच्या चळवळीचे उत्तम उदाहरण आहे. इंडियन नॅशनल मुवमेंट लेड बाय द गांधी इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ ग्रामसियन मुवमेंट. परंतु गांधीजींनी ही आयडिया किंवा ही कल्पना ग्रामसीकडून घेतलेली नाही, कारण ग्रामसीचे हे पुस्तक नंतर प्रकाशित झाले होते. तुम्ही असाल मग कदाचित ग्रामसीने स्टडी केला असेल गांधीजींचं, मग पुस्तक बनवलं असेल. त्याचं पुस्तक आधीच प्रिझनमध्ये तयार झालं होतं पण ते पब्लिश मात्र नंतर झालं होतं, असा मॅटर येतो. नेक्स्ट, ग्रामसीच्या मतानुसार मार्क्सची इतिहासाबद्दलची समज अपुरी आहे.
तसेच मार्क्सचे क्रांतीचे धोरण देखील पुरेसे नाही. क्रांतीचे धोरण देखील म्हणजे क्रांती घडण्याच्या अगोदर एक क्रांती घडायला पाहिजे, वैचारिक क्रांती. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा कधी भारतीय इतिहास एक्झाम्पल घ्या किंवा जागतिक इतिहास कोणताही असो, ठीक आहे, ते लिहू नका. बरं तुम्ही कुठपर्यंत लिहिले ते सांगा. हां, मार्क्सचे क्रांतीचे धोरण देखील पुरेसे नाही. ठीक आहे. सो आता समजून घ्या. एक्झाम्पल बघा, सम्राट अशोका वन ऑफ द ग्रेटेस्ट होऊन गेला. मौर्यन एम्पायर का होऊ शकलं? त्याच्या आधी एक वैचारिक क्रांती घडून आली होती. कोणती? बुद्धिझम, जैनिझम. सो बुद्धिझम जैनिझमनी पॉप्युलेशनमध्ये ग्राउंड क्रिएट केलं आणि मग मौर्यन रिव्हॉल्युशन होऊ शकलं. नंदाला डिफीट करणं किंवा चंद्रगुप्त मौर्याचं सत्ता येणं कौटिल्याच्या मदतीने, हे कशामुळे होऊ शकतं? तिथे एक एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल, अगोदर महाराष्ट्रामध्ये भक्ती चळवळ झाली, त्याला भक्ती मुवमेंट म्हणतो आपण. मग शिवाजीराजांचं महाराष्ट्र राज्य निर्माण झालं. भारतामध्ये अगोदर प्रबोधन युग आला, चाइल्ड रेनेसन्स. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर एटसेट्रा. सो हे प्रबोधनाचा काळ ठरला महाराष्ट्रामध्ये. सती प्रथा हटवणे, विडो रिमॅरेज एटसेट्रा, यातून लोकांची वैचारिक क्रांती झाली. मग इंडियन नॅशनल मुवमेंट झाली, जी की क्रांती होती. सो इतिहासामध्ये तुम्ही नेहमी बघा, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन सुद्धा झाली आणि युरोपचे मोठे वॉर्स पण झाले, पण त्याच्या अगोदर वैचारिक क्रांती झाली, ती चाइल्ड ऑफ रेनेसन्सचा पिरियड होता. मॅकॅवली, होब्स एटसेट्रा, प्रबोधन युग झाले. सो पूर्ण जगामध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली. फ्रेंच राज्यक्रांती होण्याच्या अगोदर प्रबोधन युग झालं. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिशा दिली, पण ती राज्यक्रांती घडण्याच्या अगोदर प्रबोधन युग झालं. सो नेहमी अगोदर वैचारिक क्रांती घडलेली आहे आणि त्यानंतर मग हिंसक क्रांती किंवा जी काही मुवमेंट आहे, क्रांती, ती घडलेली आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट, सो काय म्हटलं आपण, कुठेतरी ग्रामसीच्या मते मार्क्सची इतिहासाबद्दलची जी काही अंडरस्टँडिंग आहे, समज आहे, किंवा त्याची जी स्ट्रॅटेजी ऑफ रिव्हॉल्युशन आहे, क्रांतीचे जे धोरण आहे, ते देखील इनकम्प्लीट आहे. आणि म्हणून ग्रामसी कन्क्लुडेड दॅट, आणि इंग्लिशमध्ये सांगतो, ग्रामसी कन्क्लुडेड दॅट मार्क्स हॅज अंडर एस्टिमेटेड द रोल and cultural ideological factors in shaping history. मराठीमध्ये घ्या. आणि म्हणून ग्रामसी असे कन्क्लूडला काय म्हणतात? कन्क्लुजनला माहित नाही तुम्हाला? इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन, निष्कर्ष. ओके, हा राईट. इंग्लिश वाल्याला चांगलं माहिती आहे मराठी तुमच्यापेक्षा. ठीक आहे. सो असे निष्कर्ष काढतात. ग्रामसी असा निष्कर्ष काढतो की मार्क्सने कुठेतरी सांस्कृतिक वैचारिक घटकांचा आणि भूमिकेला कमी लेखले आहे, खास करून इतिहासाच्या रचनेमध्ये, स्पेशली शेपिंग हिस्ट्री. सो इतिहासाची रचना जी झाली त्याच्यामध्ये मार्क्सने कुठेतरी विचारधारा किंवा कल्चर, संस्कृती, आयडिओलॉजी या गोष्टींच्या भूमिकेला स्थान दिलं नाही. कारण का? त्याच्या म्हणण्यानुसार काय, इट इज अबाउट क्लास कन्फ्लिक्ट ओनली. त्याच्यामध्ये हा फक्त वर्ग संघर्ष आहे, आणि वर्ग संघर्ष कशावरती आधारित आहे? तो फक्त इकॉनॉमीवरती आधारित आहे. मग त्यांनी सांगितलं कुठेतरी विचारधाराला त्यांनी जास्त महत्व दिलेलं नाही, आणि म्हणून ते पुढचं फॅक्टर वापरतो. ग्रामसी ॲज अ मार्क्सिस्ट बिलीव्ह दॅट इकॉनॉमिक फॅक्टर इज अन अल्टिमेट डॉमिनंट फॅक्टर बट इट इज नॉट दी ओनली फॅक्टर. सो म्हणजेच पुढचं वाक्य, ग्रामसी जो की एक स्वतः मार्क्सिस्ट आहे, मार्क्सवादी आहे, तो असे मत मांडतो की ग्रामसी हु इज अ मार्क्सिस्ट ऑल्सो बिलीव्स दॅट, तो असे मत मांडतो की आर्थिक घटक हाच मुख्य आणि अंतिम घटक आहे, परंतु अल्टिमेट डॉमिनंट फॅक्टर, इकॉनॉमिक फॅक्टर इज द अल्टिमेट डॉमिनंट फॅक्टर बट इट इज नॉट द ओनली फॅक्टर. परंतु एकमेव घटक नाही. म्हणजे तो मान्य करतो की कुठेतरी इकॉनॉमी डॉमिनंट आहे,
प्रमुख घटक आहे, कुठेतरी इकॉनॉमी अल्टिमेट अंतिम घटक आहे, नो प्रॉब्लेम. बट फक्त एकमेव इकॉनॉमी हा फॅक्टर नाही, त्याच्या पलीकडे पण अजून सारे खूप सारे फॅक्टर्स आहे. आणि म्हणून त्यांनी 2 स्टेज ऑफ रिव्हॉल्युशनची संकल्पना दिली, 2 द्विस्तरीय क्रांतीची संकल्पना दिली. एक म्हणजे वॉर ऑफ पोझिशन, म्हणजे विचारधारांची लढाई. विचारधारांची लढाई. दुसरं म्हणजे वॉर ऑफ मन्युअर किंवा वॉर ऑफ मुवमेंट, म्हणजे फिजिकल वॉर, क्रांती. सो वॉर ऑफ पोझिशनला स्थानिक युद्ध देखील म्हटलं जातं आणि वॉर ऑफ मन्युअरला चतुराईचे युद्ध असं देखील म्हटलं जातं, म्हणजे राज्यावर थेट हल्ला करणे वगैरे एटसेट्रा. आणि जे पहिले वॉर ऑफ पोझिशन स्थानिक, त्याला नागरी समाजाविरुद्ध हिजेमनीसाठी, काउंटर हिजेमनीसाठी, प्रतिवर्चस्व असं म्हटलं जातं. बट ते अगेन बघणार आहे आपण, आयडिओलॉजिकल वॉर. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट द टुडे. उद्या ग्रामसीचं सुरुवातीच्या नोट्स लिहून देईन, ग्रामसीज अनालिसिस ऑफ सोसायटी आणि इंटलेक्च्युअल बद्दल, आणि हॅना अरेंट उद्या संपेल. सो वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर्स प्रोबॅबली उद्या संपतील. उद्या एकच लेक्चर असेल, उद्या वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर संपतील. आणि संडेला फक्त वेस्टर्न पॉलिटिकल नाही संपणार ना, प्लॅटो अरिस्टॉटल बाकी ना. ओके, तो थर्सडेला आणि फ्रायडेला प्लॅटो अरिस्टॉटल. सो या वीकमध्ये प्लॅटो अरिस्टॉटलला संपतील आणि संडेला वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरवरती नोट्स, म्हणजे एक टेस्ट असेल. ठीक आहे, प्रॉपरली तसं स्टडी करायला सुरुवात करा. मी नोट्स पाहिजेत आज देतो, आज नोट्स मिळणार. ठीक आहे. सो ते कारण नको की. ठीक आहे, थँक्यू. हां, सगळेच. आता लय पटकन उठून गेले सगळे.